जय हनुमान। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे जो 21 दिवसात तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो। नोकरीत वारंवार अडथळे येत आहेत, प्रमोशन होत नाही, घरात आजारपण सतत चालू आहे, लोक तुमचा आदर करत नाहीत, शत्रू त्रास देत आहेत, तर आजचा मंत्र तुमच्यासाठीच आहे। आज आपण जाणून घेणार आहोत रुद्रावतार हनुमान मंत्राची 21 दिवसांची अतिशय प्रभावी साधना। ही साधना योग्य पद्धतीने केली तर नोकरीत बढती, आजारमुक्ती, समाजात मान सन्मान, आत्मविश्वास, शत्रुनाश हे सर्व अनुभवता येते। आजचा मंत्र असा आहे: ओम नमो हनुमते रुद्रावताराय शिवाताराय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। हा साधा मंत्र नाही, हा मंत्र हनुमानजींच्या रुद्रावतार स्वरूपाला समर्पित आहे। हनुमान म्हणजेच शिवशक्तीचा अंश, रुद्र म्हणजे संहारक शक्ती, आणि जेव्हा रुद्रशक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते तेव्हा अडथळे तुटायला सुरुवात होते। या मंत्रातील शक्ती काय आहे? या मंत्रात 5 मोठ्या शक्ती लपलेल्या आहेत। रुद्रावताराय सर्व अडथळ्यांचा नाश करणारी शक्ती, सर्व रोग हराय रोगनाशक ऊर्जा, सर्व वशीकरणाय व्यक्तिमत्वात आकर्षण व प्रभाव वाढवणारी शक्ती, रामदूताय धर्म सत्य व विजयाची साथ। हा मंत्र जपताना आपण केवळ शब्द उच्चारत नाही, तर एक दिव्य शक्तीला जागृत करतो। 21 दिवसांची साधना का? 21 हा अंक आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय प्रभावी आहे। मन, शरीर आणि चेतना या 3 स्तरावर बदल घडवण्यासाठी 21 दिवस सातत्य आवश्यक आहे। जर तुम्ही सलग 21 दिवस साधना केली तर हा मंत्र तुमच्यासाठी सिद्ध होतो, म्हणजेच आयुष्यभर तो तुमचे रक्षण करतो। रोज किती जप करायचा? दररोज किमान 6 माळा म्हणजेच 648 जप करणं गरजेचं आहे। शक्य असल्यास 11 माळा करा। जास्त जप म्हणजे जास्त ऊर्जा, पण नियमितता सर्वात महत्त्वाची। एकही दिवस चुकवू नका। साधनेची योग्य पद्धत: पहिला टप्पा सीताराम जप। सुरुवातीला सीताराम 1 माळ जपा। हनुमानजींना सीताराम हे नाव अतिशय प्रिय आहे। दुसरा टप्पा ध्यान। डोळे बंद करून हनुमानजींचे लाल तेजस्वी रूप मनात उभे करा, स्वतःला त्यांच्या चरणी बसलेले अनुभव करा। तिसरा टप्पा मुख्य मंत्र जप। आता 6 माळा मंत्र जपा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय शिवाताराय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करा। मन भटकल्यास पुन्हा मंत्राकडे आणा। चौथा टप्पा प्रार्थना। जप पूर्ण झाल्यावर हात जोडून प्रार्थना करा: हे हनुमानजी, माझी साधना स्वीकारा, मला नोकरीत यश, आरोग्य आणि मान सन्मान द्या। साधनेदरम्यान काय अर्पण करावे? लाल फुले, जास्वंदाची, सिंदूर, लाल चोला, बेसन लाडू किंवा गोड नैवेद्य, चणे, तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। योग्य वेळ: ब्रह्ममुहूर्त, सूर्योदयापूर्वीची वेळ सर्वोत्तम, नाही शक्य झाल्यास संध्याकाळी करा। मंगळवार किंवा शनिवारी विशेष फलदायी आहे, तिथून सुरुवात केली तरी चालते। कठोर नियम: 21 दिवस पाळायचे। पूर्ण ब्रह्मचर्य, भूमिशयन, जमिनीवर झोपणे, शक्य तितके मौन, सात्विक आहार, कांदा लसूण मांस मद्य वर्ज्य करा, राग आणि मत्सर टाळा, कोणालाही दुखवू नका। हे नियम साधनेची शक्ती वाढवतात। पहिला दिवस संकल्पाचा। हातात पाणी घेऊन बोला: आपले नाव, आपले गोत्र, नोकरीत यश, आरोग्य व मान सन्मानासाठी 21 दिवस हा मंत्र 6 माळा जपेन, ब्रह्मचर्य पाळेन, भूमिशयन करेन, हे हनुमानजी माझी साधना स्वीकारा। नंतर पाणी खाली सोडा। या व्यतिरिक्त तुमचे कोणते आणखीन काम असेल तर ते काम उच्चारले तरी चालते। साधनेचे अनुभव: अनेक साधक सांगतात आत्मविश्वास वाढतो, बोलण्यात प्रभाव येतो, शत्रू शांत होतात, प्रमोशनची संधी मिळते, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, मन स्थिर होते। ही केवळ श्रद्धा नाही, हा अनुभव आहे। 21 दिवसानंतर साधना पूर्ण झाल्यावरही रोज 1 माळ जप करू शकता। हा मंत्र तुमचे संरक्षण करतो। गरज पडल्यास फक्त 1 माळ जपली तरी ऊर्जा सक्रिय होते। मित्रांनो,
ही साधना अत्यंत प्रभावी आहे. जर तुम्हाला नोकरीत यश, नोकरी लागत नसेल, आरोग्याच्या प्रॉब्लेम असतील, मान सन्मान, आध्यात्मिक शक्ती हवी असेल, हनुमानजींची कृपा हवी असेल, अध्यात्मात प्रगती हवी असेल, तर आजच ही साधना सुरुवात करा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत एक गुप्त आणि प्रभावी साधना सांगणार आहे. कमेंटमध्ये लिहा जय हनुमान.